पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या अन्नापूर येथे दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंती निमित्ताने माजी उपसरपंच व मृत्युंजय ग्रुपचे अध्यक्ष रविदादा शिंदे यांच्या पुढाकारातून हनुमान नगर मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांबरोबरच स्टार नृत्यांगना गौतमी पाटील यांचा ऑर्केस्ट्रा रात्री ठेवण्यात आलेला होता। परंतु नारी शक्ती महिला संघटनेच्या शिरूर अध्यक्षांनी शिरूर पोलिसांना पत्र देत हा कार्यक्रम होऊ नये अशी मागणी केलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांनीही अन्नापूरचे सरपंच किरण झंजाड व ग्रामस्थांना पत्र देत गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्याची नोटीस दिली होती। त्यानुसार ग्रामस्थांनीही कार्यक्रम रद्द करत ऐनवेळी हिंदवी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता। तो कार्यक्रम चांगला होऊन त्यास अन्नापूरसह पंचक्रोशीतील महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तसेच गौतमी पाटीलला बोलवण्यात महिला ग्रामस्थांची मोठी मागणी होती। आमच्या गावात एकोपा असून त्याला आम्ही गालबोट लागू देणार नाही। प्रशासनाच्या सूचनांचेही आम्ही सर्वजण पालन करत आहोत। यात्रा काळात जी भांडणे झाली होती तो त्या कुटुंबाचा वैयक्तिक विषय होता। त्याला गावच्या एकोप्याशी जोडणे योग्य नाही, परंतु विनाकारण बाहेरच्या लोकांनी गावात हस्तक्षेप करू नये। इतर ठिकाणी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम झालेत व होत आहेत, परंतु केवळ आम्हालाच टार्गेट केले जाते का असाही प्रश्न सरपंच व ग्रामस्थांनी आपला आवाजशी बोलताना उपस्थित केला। या संदर्भात तक्रारदार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की हनुमान हे ब्रह्मचारी होते, त्यामुळे त्यांच्या जयंतीसाठी गौतमी पाटील सारख्या नृत्यांगनेची नाचण्याचा कार्यक्रम ठेवणे योग्य नसल्यानेच हा कार्यक्रम होऊ नये अशी मागणी पोलीस प्रशासनाला मी केलेली होती। परंतु त्याच अनुषंगाने आता सर्वजण हा प्रश्न उपस्थित करत आहेत की एका पाटीलचा कार्यक्रम रद्द झाला पण दुसऱ्या पाटीलचा कार्यक्रम झालाच ना, मग कलाकाराने आपली कला सादर करणे हा काही गुन्हा आहे का? असे असेल तर कुठेच कार्यक्रम होऊ देऊ नयेत। अन्नापूर ग्रामस्थांचे या सर्व घडामोडींबाबत नेमके काय म्हणणे आहेत याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। नमस्कार। आवाज नाही कोणाचा। अरे एवढा वेळ शांत बसले होते का? बरं, मी आज अन्नापूर गावाची मुलगी म्हणून मी आज इथं आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी। काही कारणास्तव मी इथं कार्यक्रम करू शकले नाही, म्हणून मी तुमची दिलगिरी व्यक्त करते, मला माफ करा। पण नक्की पुढच्या वेळेस मी पुढच्या कार्यक्रमाला नक्की डान्स करणार। पुढच्या महिन्यात नक्की लवकर डान्सला इथे येणार आणि तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे पुढच्या याच ठिकाणी। अन्नापूर या ठिकाणी हेच जे हनुमान मित्रमंडळ आणि हेच मंदिर की काल या ठिकाणी उत्सव होता आणि या उत्सवाच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता, परंतु त्या एका पत्रामुळे किंवा पोलीस प्रशासनाने त्यांना नकार दिला आणि वेगवेगळे मेसेज आता समाज माध्यमातून येत आहेत। या सगळ्या लोकांना आपण विचारायला लागलो नेमका काय प्रकार झाला होता आणि यांच्याकडून जाणून घेऊ आपण की गौतमी पाटील या ठिकाणी आलत्या, परंतु त्यांना या ठिकाणी डान्स करता नाही आला आणि काय काय पार्श्वभूमी यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुमच्या इथं कसे उत्सव असतात सकाळपासून? नमस्कार, मी दत्तात्रय कापरे बोलतो। सकाळी 6:28 हनुमान जयंतीनिमित्त हनुमान उत्सव साजरा केला गेला। त्यानंतर हरिपाठ भजनी मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडला। नंतर तुपाच्या नंतर होम हवन वगैरे झालं आणि संध्याकाळी 6-7:30च्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम अशा पद्धतीने आयोजित केलेला होता। आमच्या गावची पार्श्वभूमी अशी, आतापर्यंत आमच्या गैनाथ यात्रेचा उत्सव आपल्या पंचक्रोशीमध्ये नाही तर शिरूर तालुक्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा भरतो। आमच्या गावातला दंडवटाचं वैशिष्ट्य असते, संपूर्ण गाव जमा होऊन दंडवट आमच्या देवापर्यंत जाते। तमाशा मंडळाचा कार्यक्रम चांगला असतोय, आखाडा चांगला असतोय, संदाचा कार्यक्रम चांगला असतोय, पण आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत कधी कार्यक्रमाला कुठल्या गालबोट नाही लागलेला। 30-32 वर्षाचा सप्त्याचा कार्यक्रम असतो, तो सप्त्याचा कार्यक्रम अख्खं गाव एकजुटीने करतं, त्याला पण सुद्धा कधी गालबोट नाही लागलं। भागवत कथेचे कार्यक्रम आमच्या गावात 4-5 वेळा झालं, त्याला पण गालबोट नाही लागलं। आम्ही हनुमान जन्माचा उत्सव इतक्या आनंदात साजरा करतो, त्याला पण आतापर्यंत कधी आम्हाला त्रास नाही झाला। पण काही कारणास्तव रात्री कार्यक्रम बंद पडल्यामुळं हे आम्हाला याला सामोरं जावं लागलं। हा जो कार्यक्रम बंद पडला, तर हा कार्यक्रम बंद पडला, आपण सरपंच येण्यात काय सांगाल की खरोखर असं 2 गटांमध्ये भांडणं वगैरे होते अशा काही न्यूज येतात, तर तुमचं काय म्हणणं आहे? आता भांडणं तर सर्वच गावात होतात, पण आमच्या गावात हा किरकोळ वाद थोडा यात्रा संपल्या तमाशा संपल्यानंतर झाला होता, पण हा गावात 2 गट नाही, त्याच्यामुळं अशी भांडणं मोठ्या प्रमाणात झालेली नाही व आम्हाला ऐनवेळी जी परवानगी पोलिसांनी नाकारली, आम्ही तिचा परवानगीचा प्रशासनाला मदत करत हा गौतमीचा ऑर्केस्ट्रा आम्ही
कार्यक्रम रद्द केला सर्व ग्रामस्थांनी, हनुमान मित्रमंडळाने. आम्ही त्यांचा मान ठेवून कार्यक्रम पूर्णपणे कॅन्सल केला व दुसरा हिंदवी पाटील यांचा ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. तो कार्यक्रम चांगल्या प्रकारचा झाला. नाही, मी पाहिलं, मी स्वतः होतो या ठिकाणी. तुम्ही एक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि एक सामाजिक कार्यकर्ते, तर तुमच्या इथं भांडणं झाली होती पाठीमागं, असं काहीतरी होती पार्श्वभूमी. आणि इथं तर मी पाहतोय तुम्ही सगळे पक्षाचे एकत्र आहेत. मग हे सगळं कसा पार्श्वभूमी? खरं तर आमच्या गावचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर गावचा कोणता पण कार्यक्रम असो, इथं पक्ष आम्ही कोणी मनात धरत नाही. सर्व पक्ष एकत्र येऊन हे कार्यक्रम साजरे आम्ही करत असतो. हे आमची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. खरं तर काही समाज माध्यमांनी आमच्या गावाची बदनामी होईल अशा काही बातम्या दिल्या. खरं तर तमाशा झाल्याच्या नंतर जो लहान मुलांचा किरकोळ वाद झाला, त्या वादाला समाज माध्यमांनी मोठं स्वरूप दिलं. हा वाद कुठं झाला नेमका? या वादाचा आणि यात्रेचा काहीही संबंध नाही. हा वाद पहाटे 5-6 वाजता झालेला वाद आहे. त्याचा आणि गावचा कुठलाही कशाही प्रकारचा संबंध नाही. आणि पुढचा विषय तुम्हाला सांगतो, हनुमान जयंतीला जो गौतमी पाटलांचा कार्यक्रम आम्ही साजरा केला होता, तो कार्यक्रम चालू होण्याच्या काही तास अगोदर प्रशासनाने आम्हाला की इंडिव्हिज्युअल गौतमी पाटलांचा कार्यक्रम करता येणार नाही, तो सोडून दुसरा कोणताही कार्यक्रम करा अशा आम्हाला सूचना दिल्या. तरीसुद्धा नृत्यांगना गौतमी पाटील यांनी आम्हाला सांगितलं की मी तरी पण 4 ते 5 गाण्यावरती डान्स करणार आहे. मला तुमच्या गावची पद्धत खूप आवडली आहे, तुमच्या गावामध्ये गडबड नाही, गोंधळ नाही. परंतु आमचे सरपंच असतील व हनुमान नगर मित्रमंडळ, संपूर्ण आमची तरुण मित्र असतील, यांनी निर्णय घेतला की ज्या प्रशासनाने आपल्या सूचना दिल्या त्या सूचनांचं तंतोतंत पालन करून कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही. आणि आम्ही स्वतःहून गौतमी पाटलांना सांगितलंय की तू तुझी गाणी घेऊ नको. ठिकाणी तुमच्या अण्णापूरमध्ये गौतमी पाटील सारख्या एक कलाकाराचा कार्यक्रम ठेवण्याचा तुमचा सगळ्यांचा उद्देश काय होता? हनुमान नगर मित्रमंडळी बऱ्याच वर्षापासून हनुमान जयंती उत्सव साजरा करतो. त्याच्यामध्ये कार्यक्रम हा दरवर्षी ठरलेला असतो. त्याच्यामागचा मेन कारण असं आहे की यात्रेच्या वेळेस गावातील महिलांना कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम पाहायला मिळत नाही, तेवढा वेळ पण नसतो. आणि सर्व महिलांना हा कार्यक्रम व्यवस्थित पाहायला मिळावा म्हणून आम्ही हनुमान जयंती उत्सवानिमित्त हा कार्यक्रम ठेवतो. महिलांची मागणी होती आणि साधारण 70% महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आणि त्यांनीही आवर्जून गौतमी पाटील सगळीकडे फेमस झालेले आहेत, तर आपल्या गावात आम्हालाही पाहू द्या अशा प्रकारची मागणी केली होती आणि आम्ही सर्वांनी मिळून तो कार्यक्रम या ठिकाणी आणला होता. सर, मुळात सांगायचं म्हणजे असं की 2 महिलांच्या पत्रामुळे जर एवढा मोठा कार्यक्रम रद्द होत असेल तर खरंच ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे. आणि आमच्या मंडळाने एवढी तयारी केली होती. काल जर तुम्ही पाहिलं तर महिलांचा सहभाग अगदी सकाळच्या भजनापासून दुपारी संध्याकाळी जेवणाच्या वेळेस आणि संध्याकाळी कार्यक्रमाच्या वेळेस पाहिलं तर महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परंतु गौतमी पाटीलचा कार्यक्रम ऐनवेळी तिला त्यांना नाचण्याची परवानगी न दिल्यामुळे महिलांमध्ये इतकी नाराजी पसरली की सकाळच्या सुद्धा महिला येऊन आम्हाला एवढ्या भेटल्या की एवढी सगळं म्हणजे कार्यक्रम चांगला असताना 1-2 गाणी तरी त्यांची होऊन द्यायची होती. परंतु 2 महिलांनी पत्र दिलं आणि त्याच्यामुळं कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आणि सदर घटनेचा आम्ही पण थोडासा म्हणजे निषेधच व्यक्त करतो की एवढी सारी तयारी केली असताना, प्रशासनाला पूर्ण आम्ही सहकार्य केलं असताना, पोलीस प्रशासन ज्या अटी त्यांनी सांगितलं त्या पूर्ण त्याचं प्रशासन पालन करत होतं. शिवाय अँकरने सुद्धा सांगितलं होतं की असं का पहिल्यांदा पाहतो की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, गडबड नाही, महिलांचा एवढा लक्षणीय सहभाग आहे. एवढं असताना जर परवानगी नाकारत असेल तर खरंच या गोष्टीचा आम्हाला निषेध करावासा वाटतो. आमच्या गावामध्ये महिलांसाठी जो गौतमी पाटीलचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता, तर त्या कार्यक्रमासाठी ज्या बाहेरच्या महिला संघटनेनी जी आडकाठी घातली त्या महिला संघटनेचा आम्ही निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बाहेरगावी ज्या गौतमी पाटीलला परमिशन दिली जाते, मग अण्णापूरलाच परमिशन का नाही, का अण्णापूर टार्गेट केलं जाते, ह्या गोष्टीचा पण आम्ही निषेध करत आहे. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी जे काही तुमच्याकडं आता बातम्या येतात आणि तुम्ही सगळे लोक म्हणताय की हे सगळं चुकीचं चाललंय, तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी संतोष झंझाट. खरं तर हनुमान जन्मोत्सवानिमित्त अण्णापूर गावामध्ये दरवर्षी विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. गहिनीनाथ यात्रेनिमित्त त्या ठिकाणी महिलांना यात्रेमध्ये सहभागी होता येत नाही, म्हणून हनुमान तरुण मित्रमंडळांनी एक हनुमान जन्मोत्सवानिमित्त कुठेतरी महिलांना त्याच्यामध्ये सहभागी होता येईल म्हणून त्या ठिकाणी एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी त्या ठिकाणी ठेवला होता. आणि महिलांचा एक उत्स्फूर्त अशी मागणी होती की खरं तर गौतमी पाटीलचं महाराष्ट्रभर नाव त्या ठिकाणी गाजतंय, कुठंतरी अण्णापूरमध्ये त्यांनाही हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून त्यांची मागणी होती.
आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. खरं तर आपण पाहतोय आपल्या मुलींना आपण डान्स अकॅडमीमध्ये टाकतो आणि कुठंतरी त्यांना व्यासपीठ तयार झालं पाहिजे. अगदी तशाच पद्धतीनं गौतमी पाटील सुद्धा एक सामान्य कुटुंबातून आज आपण वर येताना पाहतोय आणि आज खरं तर महिला संघटनांचा सुद्धा निषेध केला पाहिजे. जर गौतमी पाटील समजा काही पाठीमागच्या काळामध्ये काही थोडेसे त्यांच्या नृत्य करत असताना काही हावभाव असतील तर कुठंतरी आज या ठिकाणी आपल्या गौतमी पाटील जर आज कुठंतरी महाराष्ट्रावर गाजत असतील तर खरं तर महिलांनीच त्यांचा विरोध करणं चुकीचं आहे. आज काही सामाजिक संघटनेतल्या काही महिलांनी आता समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी या गौतमी पाटीलला संपूर्ण महाराष्ट्रावर नृत्य करण्यासाठी बंदी घातलेली आहे. मग जर त्या ठिकाणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई असतील त्यांनी आज गौतमी पाटील यांना प्रचंड अशी साथ दिलेली आहे. मग कलावंत त्याकडे मास्टर रघुवीर खेडकर असतील त्यांनी सुद्धा आज या गौतमी पाटील यांना भरपूर असा पाठिंबा दिलेला आहे. खरं तर आज कुठेतरी कलाकारांची कला कुठेतरी जागृत झाली पाहिजे आणि त्याच्यातून समाजाचं प्रबोधन होतं आणि हा विरंगुळा म्हणून आज आपण पाहतोय प्रत्येकजण टीव्हीच्या पुढे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्या ठिकाणी घरामध्ये बसून राहतो. पण आज कुठेतरी समाजामध्ये एकत्र यायचं असेल तर अशी कुठेतरी एक सामाजिक उपक्रम झाले पाहिजे आणि हाच उपक्रम या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव समितीनं अन्नापूरमध्ये घडून आणला. परंतु ज्या काही महिला संघटनेच्या ज्या काही संघटना आहेत त्यामध्ये कुठंतरी गौतमी पाटील यांनाच फक्त महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जातंय आणि कुठंतरी अन्नापूरमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामधून गौतमी पाटील यांना टार्गेट केलं का तर हनुमान जयंतीचा उत्सव आहे आणि कुठेतरी त्या ठिकाणी महिला नाचू नयेत. खरं तर आपण महाराष्ट्रावर पाहतो विविध जत्रा असतात, विविध त्या ठिकाणी महोत्सव असतात, त्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातील नामांकित तमाशे मंडळ त्या ठिकाणी होत असतात. मग त्या ठिकाणी विरोध का नाही, फक्त ह्या ठिकाणी गौतमी पाटील यांनाच विरोध का झाला अशा अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले जातात आणि काल गौतमी पाटील त्या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन सुद्धा त्या ठिकाणी खरं तर आमच्या हनुमान मंडळाने एक निर्णय घेतला की त्यांना नाचण्यासाठीची थोडीशी परवानगी देता आली असते परंतु प्रशासनाला कुठेतरी सहकार्य करायचं म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी थांबवू. आम्हाला जी प्रशासनाने जी परवानगी नाकारली होती त्याचा मान ठेवून जो आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचार करून तो कार्यक्रम रद्द केला. प्रशासनाला जे आम्ही सहकार्य केले तसंच आम्हाला पण प्रशासनाने इथून पुढे सहकार्य करावा अशी सर्व आम्ही ग्रामस्थांची मागणी आहे. आता इथंच आम्ही सर्व पक्षीय आम्ही गावाचा एकोपा टिकवण्यासाठी बाहेरच्या ज्या व्यक्ती त्यांनी आमच्या गावात असा पुढं गालबोट असं लागावं आमच्या गावाला असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करावं नाही अशी आमच्या ग्रामस्थाच्या वतीने मागणी आहे. काय सांगाल तुमच्या इथं काल गौतमी पाटलांचा कार्यक्रम होता? काल आम्हाला जी कार्यक्रम होण्याची इच्छा होती तिला आम्ही बोललो होतो आवर्जून सर्व महिलांची म्हणजे हे होती प्रोत्साहन होतं पण कोणीतरी सांगितलं की होऊन द्यायचा नाही तर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. तर आमच्या असं महिलांना वाटतं की तिचा कार्यक्रम होण्यासाठी म्हणजे व्हायला लागत होता पण तो काही झाला नाही, रद्द झाला. ज्या महिलांनी हा कार्यक्रम होऊन नाही दिला त्या महिलांचा आम्ही निषेध करतो आणि ही आमची इच्छा आहे. कलाकारांचं एक काम असते कला दाखवण्याची, ते त्यांचं काम करतात. तिने एकदा माफी मागितली होती पहिली गोष्ट म्हणजे आणि तिची कला दाखवण्याची इच्छा होती ती आमच्या इथल्या बायकांना बघायची होती तर कोणी ती बघून नाही दिली. तर मग हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तो रद्द का करण्यात आला, ज्यांनी कोणी केला ना त्यांचा निषेध करायलाच पाहिजे. अशा प्रकारे काल या ठिकाणी जो हनुमान जयंतीचा उत्सव झाला आणि त्या ठिकाणी एक कलाकाराची स्टार कलाकार आहे सध्या तर गौतमी पाटील तिच्या ऐवजी तिने सुद्धा सांगितलं की जर प्रशासनाने असं पत्र दिलं असेल आणि माझ्यामुळे तुमच्या गावाला काहीतरी गालबोट लागत असेल किंवा काहीतरी असं संकट येत असेल तर मी पुढच्या वर्षी कार्यक्रम करेल, नंतर कार्यक्रम करेल पण ह्यावेळेस करणार नाही. गौतमी पाटीलने स्वतः त्या ठिकाणी येऊन सर्वांचं 1 मिनिट त्या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. आम्ही त्या ठिकाणी होतो आणि अतिशय उत्सवामध्ये आम्ही स्वतः पाहिलं मी पण होतो की चांगला कार्यक्रम झाला. या सर्वांचं एकच म्हणणं आहे की आमचं गाव एकोपाने आहे, आम्ही एकोपाने करतो परंतु बाकीच्या लोकांनी या ठिकाणी हे जे काही मेसेज आहेत आमच्या गावामध्ये कुठंतरी असं भांडणं लागतील किंवा हे काही संघटनांवर त्यांनी टीका केली. आता त्यांचं ते मत आहे, सरपंच पण म्हणतात की आमचं प्रशासनाला नेहमी सहकार्य राहील परंतु अशा पद्धतीने आमच्याकडे जर काही चुकीचे कोणी करत असेल तर आम्ही त्याला खतपाणी घालणार नाही आणि याचा एकोपा असाच टिकून राहू असंही आपण ईश्वराची प्रार्थना करू. मी रवींद्र पुढे आपला विभागीय संपादक शिरू.